भक्तीच्या देवता गाव भक्तांच्या देवता भक्तीच्या देवता. संत तुळसापुरी महाराजांचा संजीवन सोहळा भक्तिभावात संपन्न. सोहळ्यानिमित्त हनुमान मंदिरासमोर भारुड रत्न कृष्णा जोगडंद यांच्या एकनाथी भारुडाचा रंगतदार कार्यक्रम झाला. त्यांच्या भारुडातून समाज प्रबोधनासह अध्यात्माचा संदेश देण्यात आला. या कार्यक्रमाचा महिला, पुरुष, ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांनी मनमुराद आनंद घेतला. या प्रसंगी जिल्हा न्यायाधीश सत्यवान डोक, गटविकास अधिकारी महेश डोके, उद्योजक शिवाजी डोके, जामखेड नगराध्यक्ष अमित चिंतामणी, नगरसेवक श्रीराम डोके, प्रवीण होळकर, ॲडव्होकेट हर्षल डोके, जयसिंग डोके, अनिल डोके, सचिन डोके, गणेश डोके, राहुल डोके, बजरंग डोके, संजय डोके, अशोक डोके, ज्येष्ठ पत्रकार अशोक निमोणकर, नासिर पठाण, सुदाम वराट, मयूर भोसले यांच्यासह ग्रामस्थ, पंचक्रोशीतील भाविक व विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. पालखी मिरवणूक, एकनाथी भारुड व महाप्रसादानं भुतवडा परिसर झाला भक्तिमय. पहा काय म्हणाले मान्यवर. या ठिकाणी तुळसापुरी महाराजांचा संजीवन समाधी उत्सव हा भुतवडा ग्रामस्थांच्या वतीने साजरा करण्यात येत आहे. दरवर्षी आषाढी द्वादशीच्या दिवशी हा नाथपंथीय तुळसापुरी महाराज यांनी या ठिकाणी जिवंत समाधी घेतलेली आहे. असं हे आमच्या भुतवडा गावचं एक सगळ्यांचं श्रद्धास्थान आहे. या ठिकाणी आम्ही जेव्हा बाहेरगावी जे कामधंद्याच्या निमित्तानं बाहेरगावी आम्ही फिरून असतो, या निमित्तानं आज इथं आम्ही जमतो. या ठिकाणी भजन, कीर्तन आणि सगळा मिरवणुकीचा आता कार्यक्रम असतो. मिरवणूक झाल्यानंतर महाप्रसादाने या कार्यक्रमाची सांगता होते. अशा प्रकारे दरवर्षी हा कार्यक्रम अत्यंत उत्साहात गावकऱ्यांच्या वतीने साजरा करण्यात येतो. दैवत श्री संत तुळसापुरी बाबा महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्तानं गावामध्ये यात्रेचं स्वरूप या ठिकाणी पाहायला मिळालं. संपूर्ण गावाला गाव प्रदक्षिणा झाल्याच्या नंतर सर्व भाविक भक्त एकत्र येत हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करतात. यासाठी महाराष्ट्रभरातून गावातील जे अधिकारी, पदाधिकारी सर्वदूर वर्षभर कामानिमित्त, व्यवसायानिमित्त, नोकरीनिमित्त असतात. सर्व या उत्सवाच्या निमित्त सर्वजण एकत्र येतात आणि हा उत्सव, गावचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करून भंडाऱ्याचा प्रसाद या ठिकाणी सर्वांना गावकऱ्यांच्या वतीने दिला जातो. हा उत्सव खऱ्या अर्थानं एकजुटीचा, एकोप्याचा आणि सर्वांना सांस्कृतिक आणि आपली धर्माची परंपरा जपणारा हा उत्सव गावकरी एकत्रित करतात आणि यापुढील काळात देखील तो अविरत असा चालू राहील अशी तुळसापुरी बाबाचरणी प्रार्थना करतो. सर्वांच्या वतीनं आजच्या या उत्सवानिमित्त सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. व गावातील बाहेरगावी सर्व जे प्रतिनिधिक आहेत, आमचे सत्यवान डोके, आमचे नगराध्यक्ष चिंतामणी साहेब हे सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत, पुण्यावरून आलेले आहेत. आणि बाहेरगावी जे काय आहेत ते सगळे यात्रेनिमित्त थोड्या या गावी येतात आणि दरवर्षी यात्रेचा जल्लोष, गावातून मिरवणूक, मोठ्या प्रमाणे मिरवणूक होते, वाजत गाजत आणि यात्रेचा समारंभ तुळसापुरी बाबाची या ठिकाणी होतो. साजरा करण्यात येणारा तुळसापुरी बाबा संजीवन समाधी उत्सव या ठिकाणी आज अतिशय उत्साहात गावकऱ्यांचे सर्व सहभागी होऊन अतिशय उत्साहात पार पडला. या कार्यक्रमासाठी आज दर्यापूरचे सेशन न्यायाधीश सत्यवान डोके साहेब, तसेच नगराध्यक्ष अमित चिंतामणी असतील, आमचे नगराध्यक्ष उद्योजक शिवाजीराव डोके असतील व इतर सर्व नगरसेवक श्रीराम डोके, इतर सर्व गावकरी या ठिकाणी सर्वांनी या उत्सवात सहभाग घेऊन अतिशय हिरिरीने या ठिकाणी उत्साह पार पडला. आणि या उत्साहाच्या निमित्ताने मी सर्वांना शुभेच्छा या ठिकाणी गावकऱ्यांच्या वतीने देतो. आज तुळसापुरी बाबाची भंडाऱ्याच्या कार्यक्रमानिमित्त आज इथं गावामध्ये मोठ्या उत्साहात साजरा होणाऱ्या भंडाराला उपस्थित राहून आमचे न्यायाधीश सत्यवानजी डोके यांनी उपस्थित राखली आणि पत्रकारांनी उपस्थित राखली आणि नगर परिषदेचे अध्यक्ष अमित चिंतामणी यांनीही उपस्थित राखले. सर्वांचे मी आभार मानतो. ग्रामस्थांच्या वतीने या सर्वांचे आभार मानतो. मी तुळसापुरी बाबा यांचा तर भंडाऱ्याचा कार्यक्रम आज झालेला आहे. भुतवडा, पंचक्रोशी व परिसरातील सर्व लोक यांची अत्यंत श्रद्धा असणारं हे जागृत देवस्थान आहे. या कार्यक्रमासाठी जामखेडवरून तसेच आमचे गावचे
अभिमान असणारे जज साहेब सत्यवान तुळशीराम डोके हे प्रत्येक वर्षी या ठिकाणी येतात.